उद्धव ठाकरेंना जबरदस्तीने मुख्यमंत्री केलं। पवार मार्गदर्शक असूनही ठाकरे चुकले। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंह कोश्यारींचा सनसनाटी आरोप। अज्ञात इसम पाळत ठेवत असल्याची अशोक चव्हाणांची पोलिसांकडे तक्रार। सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यावेळचे बनावट लेटरहेड देऊन सामाजिक शांतता बिघडवत असल्याचा तक्रारीत आरोप। निवडणूक आयोग म्हणजे सुलतानशाही नाही, निवडणूक आयोग बरखास्त झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरणे हा पूर्वनियोजित कट, मात्र ठाकरे नाव चोरू शकत नाहीत। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर पुन्हा घणाघात। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर। पक्षाची पडझड रोखण्याकरता कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सगळ्या 56 आमदारांना बजावणार व्हीप न पाळल्यास नियमानुसार कारवाई। शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंनी केलं स्पष्ट। जे शिवसेनेचं ते आमच्या मालकीचं, किरण पावसकरांनी उद्धव ठाकरेंना ठणकावलं। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरूच। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर कोसळल्यामुळे शेतकरी संतप्त। स्वाभिमानी शेतकरी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन। आउटपोस्ट सोडून चहा पिण्यासाठी धाब्यावर गेलेल्या छत्तीसगडच्या 2 पोलिसांची हत्या। एक पोलीस गंभीर जखमी। गोंदिया सीमेवरील बोरतलावाजवळची घटना। करणीच्या संशयातून नातेवाईकांकडून वृद्ध दाम्पत्याला अमानुष मारहाण। नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळ्याचा पाड्यातील घटना। मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा अडचणीत। दुबईत एकटं सोडून पगार न दिल्याचा मोलकरणीनं केला गंभीर आरोप। आणि अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा। सोहळ्याकरता हजारो भाविक जेजुरीत दाखल।